36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलन आणि उपोषणाला पाठिंबा दर्शवत अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयावर विद्यार्थी आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत तहसीलदारांमार्फत निवेदन सादर केलं. यावेळी विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आणणाऱ्या पेपर लीक प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रमोद दाळू, प्रदीप देशमुख, महेश खारोळे, रमेश सावळे, प्रदीप येवले, बाळापुरे, बाळासाहेब गोंडचवर, बाबुराव खोब्रावडे, मनोज लवपंच, विजय दामले, अशोक वानखडे, दादा काळे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. आपण आलेलो आहोत तहसील कार्यालयावर. सोनम वांगचूक साहेब आपले तिकडे उपोषणाला बसले. दवाखान्यात हे उपोषण चालू आहे आणि देशाची परिस्थिती गंभीर आहे. देश खरोखर हुकुमशाही हिटलरशाहीच्या मार्गावर चाललेला आहे. त्यामुळे आता इथल्या तालुक्यातले त्याचं मत जाणून घेऊया. चला बोला. आज जवळपास 20 दिवस होऊन गेले. एक शास्त्रज्ञ देशाच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेविरुद्ध आमरण उपोषणाला दिल्ली येथे जंतर मंतर लोकशाही मार्गाने बसले असताना त्यांना जबरदस्तीनं या हुकुमशाही सरकारने दवाखान्यात ॲडमिट केलं. ॲडमिटच नाही केलं तर आज शांततेच्या मार्गानं लाँग मार्च विद्यार्थ्यांचा जनजीचा दिल्लीमध्ये होणार होता. परंतु तिथं सुद्धा आताची बातमी ब्रेकिंग न्यूज आहे की तिथं जे बाहेरून प्रत्येक देशातून प्रांतातून जे मुलं आले, पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा, या मुलांना येऊ दिलं नाही आणि तिथं लाटमध्ये जाऊ देण्याकरता प्रत्येक रेल्वे स्टेशन बंद करून ठेवले की जेणेकरून त्यामध्ये विद्यार्थी सहभागी झाले नाही पाहिजे. तिकडून विद्यार्थी सहभागी झाले तर त्यांच्यावर आता आम्ही लाईव्ह बघत आहोत की लाठीचार्ज चालू आहे. त्याचा निषेध आम्ही अंजनगाव तालुक्यातील सर्व पक्षीय एकत्र जोडून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा याकरता, त्या सरकारचा निषेध करत आहोत. याकरताच आम्ही या भाजप सरकारने, मोदी सरकारने लोकशाहीचा अंत केलेला आहे आणि हे लोकशाही वाचविण्यासाठी जागतिक वैज्ञानिक सोनम वांगचूक आपल्याला माहित आहे 20 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेत. परंतु या सरकारने लोकशाही प्रजासत्ताक संपवून त्यांना अटक केली, त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरती केलं आणि आज हा युवकांचा देश आहे आणि युवकांवरच दिल्लीत पूर्ण लाठीचार्ज करत आहेत. म्हणून आता या देशातल्या प्रत्येक जनतेचं, युवकांचं, महिलांचं कर्तव्य आहे की हा देश वाचवणे. रस्त्यावर उतरून जोपर्यंत या भाजप सरकारला सत्तेवरून खेचणार नाही तोपर्यंत हा देश वाचणार नाही आणि हा देश वाचवणं प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावून देशासाठी ते बसलेले होते. त्यांचा प्रश्न सोडून इंदिरा गांधींना थ्या प्लेटला त्यांचं उपोषण सोडवलं होतं. ह्या शास्त्रज्ञ यांच्या वडिलाचं आणि हे शासन यांना अंदर डाबण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मी सर्वांच्या वतीनं आज या शासनाचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो. माझ्या बंधूंनो, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी नेहमी म्हणायचे की या देशाचा तरुण भारताचा हृदय आधारस्तंभ आहे आणि या तरुणाची, सुशिक्षित मुलांची नीटचे आज जे खरोखर देशामध्ये चालवलेली हुकुमशाहीची एक हिटलरशाहीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून विद्यार्थी आणि सर्व समविचारी विरोधी पक्षांनी या देशाच्या सरकारच्या विरोधात आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण की जे देशामध्ये चालवलेले आहे हे हुकुमशाहीचं निर्माण झालेली आहे. कामखोरीचा कायदा निर्माण झालेला आहे. देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रश्न आहे. म्हणून सर्वांनी आपण या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, या सरकारचा राजीनामा मागितला पाहिजे. म्हणून ते देशात जे विरोधी पक्ष आणि घटनेने जे बहाल केलेले अधिकार आहेत, जे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्त स्वातंत्र्य हिसकून घेण्याचा कोणी अधिकार नाही. नाहीतर हे कायदे सोडा. नाहीतर आता तुम्ही महात्मा गांधीला जे उपोषण केलं, 21 दिवस उपोषण केलं, अण्णा हजारेनं 18 दिवस केलं, आता हे 21 दिवस चालू आहे. हे उपोषणाच्या प्रकाराला भेट द्यायला सुद्धा इथचा प्रधानमंत्री किंवा या देशातला मंत्री जात नाही. हे देशाची लोकशाहीची थट्टा आहे. म्हणून आपण सर्वांनी एकजूट व्हा, संघर्ष त्याला. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी.